हलक्या हाताने प्रयत्न खेळाडूपासून दूर आहे तसे असं म्हणता येणार नाही की मोठे काही प्रयत्न आहेत. सामन्याची सुरुवात आहे, इनिशियल चाल आहे आणि छोटे खाली प्रयत्न करून अगदी खाली परतलाय. दरम्यान खारीपाडा गावचे खारीपाडा आदिवासी समाज अध्यक्ष श्री विनोद जनार्दन मेस्त्री यांचे प्रमुख त्यांच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी मंडळ त्यांचे सत्तेचारून आहेत. खारीपाडा आदिवासी समाज अध्यक्ष श्री विनोद जनार्दन मेस्त्री यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी मंडळ त्यांचे सत्तेचारून आहे. धन्यवाद. हा खेळाडू खरंच कौतुकास पात्र आहे. त्यांनी पाहिलं आणि बरोबर अतिरिक्त गुण पटकावला. त्याच्या पावलात एवढं स्पिरिट आहे. ॲज क्विक ॲज लाईट त्याने अतिरिक्त गुण पटकावला आणि संघाचं खातं अतिरिक्त गुणाने उघडलं. अर्थात आपण पाहतो की पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर कळलं. हा एक बलगंड शरीरातला खेळाडू मात्र तेवढ्याच सामन्यांचा अनुभव असलेला एक छोटे खाणे खेळून परतला. प्रत्युत्तर आपण पाहतोय की हाच तो खेळाडू की ज्याच्यावर चरणधाराने पुन्हा एकदा विश्वास दर्शवला. त्यावेळेस हलकीची दान मांडण्याचं जे मात्र थोडीफार खेळाडू कॉन्फिडन्स दिसत नाही आहे. कुमार स्वतंत्र संदीप कोटकर या भागाकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी मंडळ त्याचं सत्तेचारून आहे. स्वतंत्र संदीप कोटकर याच करून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आहे. मंडळ त्यांचं सत्तेचारून आहे. आमचे प्रमुख पाहुणे नरेश म्हात्रे, अरुण भंडारे, अरुण मसालकर, शैलेजी काटे जर कुठे आजूबाजूला उपस्थित असतील तर त्यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. तुमची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे. थोड्या वेळातच इथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम ग्रुप डान्स आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनार्थ हे ठेवण्यात आलेले आहेत. आपण पाहिलं की हा 3 नंबरचा खेळाडू की दमदार खेळ करण्यासाठी मित्रांनो आपल्यासाठी हा नागपूर मित्र मंडळ काही वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो सर्वांसाठी. पहिल्या वर्षी आम्ही सायकल ठेवली, दुसऱ्या वर्षी टीव्ही ठेवली, त्याच्यानंतर गेल्या वर्षी फ्रीज होतं. या वर्षी लकीड्रॉ म्हणून वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीन सोबतच 3 वस्तू देखील लकीड्रॉला. वॉशिंग मशीन मोठे पहिले बक्षीस आहे, दुसरं बक्षीस आहे टेबल फॅन, तिसरं बक्षीस आहे ब्लूटूथ होम थिएटर. तिकीट फक्त 30 रुपये तिकीट विक्री सुरू आहे. काहीशी तिकीट बाकी आहे. जसं ज्यांनी ज्यांच्या बुक आहेत त्यांच्यावर सांगितलं तिकीट कमी राहिलेले आहेत. चालू सामन्यातील विजय संघासाठी संदीप कोटकर यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस आलेले आहे. चालू सामन्यातील विजय संघास संदीप कोटकर यांच्याकडून 500 रुपये. धन्यवाद संदीपजी की आपल्या या बक्षिसाने खेळाडूंमध्ये वेगळा जोश यावेळेस प्रयत्न होत आहे. आणि मागाशीच म्हटलं होतं की शिवाई नांदगावचा हा जो खेळाडू आहे तर अतिशय गुणवान गुणिक आहे. तेव्हाच संयमी ज्यावेळेस उसरून काहीच दडपण काही खेळण्यासारखं खेळतो असं दिसतोय तर शिवाई संघ ओंकार यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय. त्यामुळे त्याच्याकडे बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव असल्यामुळे खेळाडूला बऱ्याचपैकी आपण पाहतो की हा 3 नंबरचा खेळाडू आहे यांच्यावर जास्त विश्वास दर्शवतोय आणि तो विश्वास सार्थही ठरवतोय. अशातच खेळाडूपासून जवळ जाऊन खेळाडूला कसं बाद करायचंय ही त्याच्यात असलेली कला अतिशय उत्कृष्ट आहे. पियुष लिखत असते परत शिवाय संघ एक नावाजलेला संघ आहे आपल्या पंचक्रोशीतील. अनेक वेळा या क्रीडांगणावर खरे की दोन्ही संघ नामवंत आहेत. दोन्ही संघांकडे दमदार खेळ करण्यासारखे खेळ करणारे खेळाडू आहेत आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण काही वेळापूर्वी पाहिलं देखील. जसं सामन्याची सुरुवात आमचे प्रमुख अतिथी नारायण दामोदर पाके हे प्रेक्षकांमध्ये आहेत. त्यांनी कृपया संयोजन कक्षामध्ये बसायचं आहे. त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आम्ही नारायण दामोदर पाके हे प्रेक्षकांमध्ये मंदिरात कुठेतरी उभे आहेत. त्यांनी कृपया संयोजन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे आहे. त्यांची आम्ही बसण्याची व्यवस्था केलेली आहे.
त्याचप्रमाणे खारेपाडा गावचे केतन मांडारकर खारेपाडा ग्रामस्थ पंच केतन मांडारकर खारेपाडा यांच्याकडे आमच्या मंडळाला 201 रुपयाची देणगी मंडळ त्याचे सत्य सारून आहेत. केतन मांडारकर खारेपाडा पंच यांच्याकडून सुद्धा आमच्या मंडळाला 200 रुपयाची देणगी मंडळ त्यांचे सत्य सारून आहे. धन्यवाद. प्रमुख अतिथी म्हणून नारायण दामोदर पाके हे ते उपस्थित आहेत. त्यांनी कृपया सामाजिक कक्षेमध्ये येऊन बसायचं आपण. आपण मैदानात कबड्डीचा महाथरार पाहतोय. शिवाई विपक्षा जय हनुमान कुसोली सुरेश पूर्णपणे बहरा नसलेला हा खेळाडू पुढे पुढे सरसावलाय आणि पुणे ज्या आपल्या उजव्या कोपऱ्यात त्याच्या खेळण्याची एक वेगळी शैली आहे आणि त्या शैलीमार्फत तो आपल्या संघाला बऱ्याच वेळा चांगलं आणि मोठं योगदान देत असताना आपण पाहिलेलं आहे. पाणी मार रे. डाव्या कोपऱ्यात खेळाडूच्या अगदी जवळ येण्याचा प्रयत्न करतोय. आणि यावेळेस मात्र हलकीशी चूक होत आहे आणि एवढ्या मोठ्या खेळाडूला बाद करायचं. एक प्रथमतः मनपूर्वक स्वागत आणि श्री नारायण दामोदर पाके यांच्याकडून आमच्या मंडळाला 5,001 रुपयाचे सुधारक देण्यात आलेले मंडळ त्यांचे सत्य सारून आहेत. श्री नारायण दामोदर पाके यांच्याकडे आमच्या मंडळाला 5,001 रुपयाची भरपाई देण्यात आलेले मंडळ त्यांचे सत्य सारून आहेत. धन्यवाद. आम्ही त्यांचं पुष्पातून स्वागत करतो आणि आम्ही समाज अध्यक्ष शरद तालुकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पा देऊन त्यांचं स्वागत करत आहे. त्याचप्रमाणे आनंद सर या आमच्या विनंतीला मान देऊन आमचे प्रमुख अतिथी पंचक्रोशी आगरी समाज माजी उपाध्यक्ष नारायण दामोदर पाके यांच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित त्यांचे पुष्पातून स्वागत करतील आगरी समाज अध्यक्ष शरद तालुकर. धन्यवाद पाके साहेब. त्याचप्रमाणे आम्हाला सहकार्य करणारे खारीकोडा गावचे माजी अध्यक्ष अरविंद भाऊ शेडगे यांचं सुद्धा पुष्पातून स्वागत करते शरद भाऊ. धन्यवाद. स्टेजवर बसले त्यांना विनंती करतो उगाच आपल्याला अपमान होईल असं आणि प्रमुख पाहुणे इथे बसणार बाहेर बसतात जरा कृपया इकडे या. तुम्हाला जागा दिलेला इथे बाहेर पुढचं मांडतो जरा स्टेजवर खाली जरा लहान मुलांनी आम्हाला सांगून आम्हाला स्टेज करण्यासाठी जागा अपुरी पडते त्यामुळे जरा बसण्याची पाहुण्याची गैरसोय होते जरा जागा मोकळी करून द्या. आपण पाहिले की शिवाईकडे यावेळेस एकदा सुंदर टक्कर होत आहे. चांगलं टीम अप झाला परंतु शिवाईकडे आपल्याला हा 3 नंबरचा खेळाडू संघ अडचणीत असताना संघाला बाहेर काढण्याची कला म्हणजे हा 3 नंबरचा खेळाडू. साडेसाधारणच्या पुढील सामना वादळ खारेकवाडा आणि नवतरण मजगाव. पुढील सामना वादळ खारेकवाडा मिळतो. आगरी समाज पंच किशोर शंकर कायलेकर यांच्याकडून आमच्या मंडळाला
201 रुपयाची देण गेलेल्या मंडळ त्यांचं सत्याशी अभिनय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. क्या बात है, लय भारी. I am so happy. Definitely he proud absolutely delighted. There is no doubt. हे म्हणजे असं झालं की इलाका तुम्हाला धमाका आम्हाला. तसेच त्याने परत खूप सारे यांच्याकडे संपर्क करा. दरम्यान 3 गुणांनी मागे असलेला उसरुली संघ आपल्या खेळात काय सुधारणा करतोय ते आपल्या आघाडी आपण मागे आहोत त्याच्या सुधारणा करून आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विपक्षावर मात करायची या उद्देशाने पुन्हा एकदा आलेला. मात्र शिवाई संघ तेवढाच अनुभव आहे. तो अशा मोठा सुद्धा करणार त्यावेळेस हलकसे प्रयत्न होत आहे. मात्र मध्यवर्ती प्रयत्न होता. अखेरीस अगदीच खाली असतो परतला प्रत्युत्तर दाखवायला. एक दमदार खेळी खेळणारा एक वजनदार खेळाडू ज्याची नेहमी गणेशात असेल यावेळेस मात्र त्याला पकड होते. ये तकलीफ है. सामना खरंच प्रयत्न मोडमध्ये आहे कारण आपण पहिले क्रिकेट खेळले असताना या खेळाडूचं मात्र कौतुक करायला आहे. सामन्याची सुरुवातीपासूनच सहयोग आमचे प्रमुख पाहुणे संदीप लक्ष्मण सोपटे यांच्याकडे आमच्या मंडळाला 500 रुपयाची देण गेलेले मंडळ त्यांचं सत्तेशरून आहे. संदीप लक्ष्मण सोपटे मजगावचे कार्यकर्ते यांच्याकडे आमच्या मंडळाला 500 रुपयाची देण गेलेले मंडळ त्यांचं सत्तेशरून आहे. कुठे असाल तर कृपया सन्मानाच्या लक्षामध्ये या. आपण फक्त आनंद घेऊया आणि या खेळाडूचं देखील कौतुक करायला खूप मोठे प्रयत्न करतो की संघ अडचणीत असताना काहीतरी मोठं करायचं आणि संघाला अडचणीतून बाहेर काढण्याच्या उद्देशाने हा खेळाडू प्रयत्न करतो. आता त्या खेळाडूला आपण पाहिलं एकीकडे नंबर 10चा खेळाडू आटोकाट प्रयत्न करतो संघाला अडचणीत काढण्याचा. दुसरीकडे क्या बात है बेटा लगे रहो. खरंच या खेळाडूचे हा खेळाडू खरंच एक दिग्गज खेळाडू नसले या सामन्याकडे दिसून येतो की सामना संघ विकसित असणार एक मात्र एक करती लढा होतो. संजय नायकाचा विश्वास साथ ठरवण्यासाठी सामन्याच्या सुरुवातीचा बरोबर अतिशय सुंदर सुंदर चढाई पियुष लातूर पियुष शापूरकर यांची सुंदर चढाई अडचणीत आला. अखेरचा खेळाडू मैदानात नक्कीच एक मोठे प्रयत्न करेल. कमी उंची असलेला मात्र अतिशय चपळ पूर्णपणे आपल्या डाव्या कोपऱ्यात प्रयत्न करतोय. पुढे सरसवलाय यावेळी तर पूर्णपणे उंचार यांच्या दिशेने हलकेचा प्रयत्न. वाव क्या बात आहे मित्रा लागे रहो. खरोखर शर्तीचे प्रयत्न करतो अतुल योगरकर. इथून तुम्हाला कसं दिसणार अरे इथून कसं दिसणार बाबांना काय ओंकारने पूर्णपणे विश्वास टाकला तो खेळाडू की त्याने सामन्याच्या सुरुवातीपासून एकटा लढतोय. वन मॅन आर्मी. क्या बात आहे मित्रा. ते म्हणजे त्याने असं केलं की मागच्या तडीत आपण पाहिलं की एकाच तडे तरी मारू बाद केलंय. छोटा पॅक मोठा जमाचा इलाका तुम्हारा धमाका हमारा. क्या बात है. हेलो लाइक
लाईट सर्व्हिस प्लीज, लाईट सर्व्हिस. प्रेक्षक हो, अशावर तुम्ही गाणी म्हणायला हरकत ना. आमच्या पप्पाने गणपती आणला तर मजाच तशी असते. वा क्या बात आहे. खरोखर मागच्या 3 सामने असे पाहायला मिळाले सर्व प्रेक्षकांना या क्रीडांगणावर. प्रत्येक संघ 1-2, 2-2, 2-3 गुणांनी फक्त विजयी होतोय. खरंच डोळ्यांच्या पारणे भेटते असा सामना आपण पाहतोय. प्रेक्षक खरोखर आनंद लुटतात. जेणेकरून मोठे संघ आपल्याला पाहायला मिळत नाही एवढ्या अटीसाठीचे, तर आपल्या पंचपेक्षातील सामन्यांचे मजा प्रेक्षक घेत आहोत. गाव खेड्याचे असेल पण माझा सामना कसा यावर गाव. खूप असं हो. Back protested. आणि या खेळाडूला आता मात्र संयमाने खेळावं लागेल. त्याला माहित आहे. ओ वाव. आखो तो में इशारा हो गया. ऐसा लगता था कि इन्होंने नहीं. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना जाहीर झालंय 3 गुणांच्या आघाडी शिवाय नांदगावकडे. आणि हेच रिझल्ट आपण हाफ टाइमला पाहिलं होतं विश्रांतीपर्यंत. जो संघ जिंकेल त्याला रुपये 500 दिले जातील. दिलीप नवगावकरांकडून राज गुंड याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. राज तिथले 6 तर इकडे राजगुंड आहे. बेटा सगळे कृपया मंडळाकडून विनंती आहे प्रेक्षकांनी सांगतो मला दारू कोणी म्हणू नका. प्रेक्षकांना विनंती आहे. थांबा 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 थांबा. क्या बात है मित्रा. तो मांडलाय आणि दाखवून दिलं की इलाका तुम्हाला धमाका हमारा. सामना अतिशय रंगतदार मूडमध्ये आहे. एक वेगळी चुरस आणि प्रेक्षकांच्या साऱ्या नजरा. प्रेक्षक आता अंदाज बांधतोय कोण जिंकेल. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत माघार घेत नाही. आपण पाहिलं वर खाली राजगुंड यांच्याकरता आतापर्यंत 700 रुपये व्यवस्था तिकडे उसळले आणि नांदगाव एक अतिरिक्त सामना होतो इथे. हा एक 3 नंबरचा प्लेअर चढायला राहिला आहे ओमचा पुरा. आणि आता मात्र इथे थोडस वेळ काढत पडा होतोय. प्रेक्षक या सामन्याची खऱ्या अर्थाने मजा लुटतात. आणि पुन्हा एकदा 10 नंबरचा प्लेअर उसळी संघाकडून शिवाय नांदगाव संघाला गरीबात करायचा प्रयत्न आपल्या उजव्या दिशेने, परंतु तसं काही झालेलं नाही आहे. शेवटचे 3 मिनिटं शिल्लक आहेत. त्यांनी घोषित केले की 3 मिनिटं शिल्लक आहेत. अतिशय प्रभावी कामगिरी पंचांकडून होत आहे. प्रेक्षकांनी मात्र संयम राखा. त्या पद्धतीने प्रेक्षकांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्याच पद्धतीने सहकार्यांची अपेक्षा आहे. आणि इकडे मात्र हा 3 नंबरचा प्लेअर एका जागेवर स्थिर आहे.
मध्यरेषेपासून किंचित अलीकडे रक्त असे परा आणि ह्या चाळ्यामध्ये मात्र काहीतरी आपल्याला पाहायला मिळणार. 10 गटाचा प्लेयर अतिशय झिंगा चढावे आहे ते मात्र पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. 10 नंबरच्या प्लेयरने एखादा गोल वसूल केला की काय अजून पंचांकडे इशारा नाहीये आणि इथे आणि इकडे पुन्हा एकदा 3 नंबरचा प्लेयर. शेवटचे 2 मिनिटं शिल्लक आहेत. आपल्या उजव्या साईडला खेळतात कोपऱ्यामध्ये प्रयत्न मात्र नाहीये. आघाडी कोणत्या संघाची आहे मात्र इथून कळत नाहीये. शिवाई नांदगाव 3 नंबरचा प्लेयर पुन्हा एकदा रिक्त असतो परत 5 नंबरचा हा खेळाडू हे देखील थोडे शांत खेळ करतात. प्रेक्षक मात्र गरम आहेत. खेळ मात्र शांत आहे. आणि इकडे आपल्या उजव्या साईडला डाव्या साईडला एक तास परत शिवाई नांदगावचा हा 3 नंबरचा प्लेयर एकदा क्रॉस केली आणि पुन्हा एकदा मागच्या पद्धतीने एका जागेवर स्थिर. कोणताही प्रयत्न नाहीये. शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे आणि या 1 मिनिटामध्ये काय होतंय कोसळी संघाचा राजगुंड याच्यासाठी शैलेश पाटील यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आलेला आहे. राजगुंड यांच्या खात्यामध्ये 900 रुपये बक्षीस जमा झालेलं आहे शैलेश पाटील यांच्याकडून. सागर राऊत सर, यशवंत पाटील, शिवसंघ कॉम्प्लेक्शन, जनार्दन देवकर हे सुद्धा प्रेक्षकांनी त्यांच्या प्रमुखांनी उपस्थित आहेत. त्यांनी समालोचक वेक्षमध्ये बसत आहे. त्याचप्रमाणे अरविंद सर भंडारे, महेश म्हात्रे, अरुण मसलकर, शैलेश काटे कुठे असा प्रेक्षकांमध्ये तो कृपया समालोचक वेक्ष आणि सामने संपलेला आहे. किती मिनिट समालोचक 2